स्त्रियांमध्ये अंग बाहेर येणं म्हणजे बहुतेक वेळा पेल्विक ऑर्गन प्रोलॅप्स असे म्हणतात. यामध्ये स्त्रीचे गर्भाशय, मूत्राशय किंवा आतडे खाली सरकून योनी मार्गातून बाहेर येऊ लागतं. हे एक सामान्य पण लाजेपोटी न सांगितली जाणारी स्त्रियांची समस्या आहे. स्त्रियांमध्ये अंग बाहेर येणं म्हणजे काय? तर शरीरातील पेल्विक फ्लोअर नावाचा स्नायूचा समूह असतो. हे स्नायू गर्भाशय, मूत्राशय आणि आतडे यांना आधार देतात. जेव्हा हे स्नायू कमकुवत होतात किंवा जास्त ताणले जातात किंवा या स्नायूंना जखम होते, त्यावेळेस हे स्नायू खालच्या बाजूनी सरकतात. तेव्हा हे अवयव खाली सरकतात आणि योनी मार्गातून बाहेर येऊ लागतात. यालाच अंग बाहेर येणं किंवा गर्भाशय खाली येणं किंवा बाहेर ढकललं जाणं असं आपल्या भाषेत आपण म्हणतो. प्रोलॅप्सचे प्रकार जसं की प्रोलॅप्स कोणत्या अवयवात आहे त्यानुसार त्याचे प्रकार वेगवेगळे असतात. जसं की गर्भाशय खाली येणं. गर्भाशय खाली येऊन योनीत दिसतो किंवा बाहेरही येतो. मूत्राशय खाली येणं. मूत्राशय खाली येऊन योनीकडे दाबला जातो. रक्ताचे आतडं खाली येणं. मोठं आतडं खाली येऊन योनीकडे दाबलं जातं. त्याचप्रमाणे लहान आतडंही खाली येतं. लहान आतडे खाली येऊन योनी मार्गाकडे येतं. अंग बाहेर येण्याची प्रमुख कारणं म्हणजे नॉर्मल डिलिव्हरीमध्ये जास्त जोर लावणं, अनेक प्रसूती, मोठ्या बाळांचा जन्म किंवा प्रसूती दरम्यान झालेली जखम. यावेळी इस्ट्रोजन कमी होतं आणि पेल्विक स्नायू दुर्बल होतात. त्याचप्रमाणे जास्त वजन उचलणं, दैनंदिन जड कामं करणं, घरकामात भार उचलणं, शेतीकामामध्ये वजन उचलणं, कब्ज किंवा सतत जोर लावणं, दीर्घकालीन खोकला किंवा श्वासाच्या समस्या. सतत खोकल्यामुळे पोटावर दाब येतो. त्याचप्रमाणे वाढलेलं वजन. अंग बाहेर आल्यावर शरीर कोणती लक्षणं दाखवतं? तर पहिलं महत्त्वाचं म्हणजे योनीमधून गोळा किंवा मांस बाहेर येणं. चालताना बसताना तो जाणवतो. कधीकधी आपल्या हातालाही लागतो. पोटाखाली ओझे ताण जाणवतं. मूत्रासंबंधित समस्याही जाणवतात, जसं की वारंवार लघवी किंवा लघवी नीट न होणं, लघवी गळणं. मलविसर्जनाचीही अडचण निर्माण होते, जसं की मल अडकणं किंवा वारंवार कब्ज होणं किंवा बद्धकोष्ठता होणं. पाठदुखी, पोटदुखी यासारख्या समस्या स्त्रियांमध्ये जाणवतात. त्याचप्रमाणे संबंधादरम्यान वेदना होतात. योनी स्थिथिल होते किंवा दुखते. अंग बाहेर येण्याचे शरीरावर वाईट परिणाम होतात. जसं की दैनंदिन जीवनामध्ये त्रास जाणवतो. चालताना, बसताना, काम करताना ओझं जाणवतं. मूत्राशयाचे आजार होतात. यामुळे स्त्रियांचं शरीर कमकुवत होतं. त्यांना वारंवार युरिन इन्फेक्शन होतं. लैंगिक आयुष्यावरही परिणाम होतात, जसं की दुखणं, अस्वस्थता, आत्मविश्वास कमी होतं. योनीमध्ये जखमा होतात. बाहेर आलेला भाग घासला जातो, त्यामुळेही जखमा होतात. कब्ज आणि पचनाच्या समस्याही निर्माण होतात. कधीकधी शस्त्रक्रियेची गरज असते. अंग बाहेर येणं रोखण्यासाठी काय उपाय करावे? तर पेल्विक फ्लोअरचा व्यायाम करा. दररोज 10 ते 15 मिनिटे केल्यास स्नायू मजबूत होतात. महत्त्वाचं म्हणजे वजन नियंत्रणात ठेवा. कब्ज किंवा बद्धकोष्ठता टाळा. यासाठी पाणी भरपूर प्या. फायबरयुक्त पदार्थ खा. हलका आहार घ्या. जड वजन उचलणं टाळा. प्रसूतीनंतर 3 ते 6 महिने विशेष काळजी घ्या. जोराची कामं करू नका, जसं की वजन उचलणं. त्याचप्रमाणे किंगल व्यायामही तुम्ही करू शकता. त्याचप्रमाणे पेल्विक फिजिओथेरपी करून घेऊ शकता. इस्ट्रोजन क्रीम वापरू शकता. कब्ज नियंत्रण मिळवण्यासाठी पाण्याचा वापर जास्त करून तुम्ही त्याच्यावरती नियंत्रण मिळवू शकता. कपडे सैल वापरा. डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही योग्य अशी औषधेही घेऊ शकता. जेव्हा शस्त्रक्रियेची गरज आहे तेव्हा मात्र नक्कीच शस्त्रक्रिया करून घ्या. अंग बाहेर येणं ही गंभीर पण पूर्णपणे उपचारयोग्य स्थिती आहे. योग्य व्यायाम, समयोचित उपचार आणि प्रसूतीनंतरची जर काळजी घेतली तर स्त्रिया पूर्णपणे निरोगीही राहू शकतात. फक्त काही काळजी घेणं खूप गरजेचे आहे, जसं की प्रसूती दरम्यान काळजी घेणं, जड वजन न उचलणं, मासिक पाळीच्या दरम्यान व्यवस्थित काळजी घेणं. यासारख्या छोट्या छोट्या सवयी जर चांगल्या लावून घेतल्या, स्त्रियाही निरोगी जीवन जगू शकतात.